असंच बोलत बसलो. मराठी माझी चांगली आहे, मराठी खूप सुंदर वाटून मला गाणं करताना लोक टाळ्या वाजवतात, हसतात, बोलतात, काहीतरी असतं. परंतु कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया मध्ये येत नव्हती. मी म्हणलं माझं काहीतरी चुकलं. म्हणून मी बाकीच्यांना विचारले की बाबा माझं कुठं चुकलं, मला ते कळलं तर बरोबर. कारण समोर काही प्रतिक्रिया येत नव्हते, ती जिरोटेच मिळतच मला समजत नव्हतं. तर नाही बोलून बसून लपडा हे आहे किंवा मराठी समजते. त्या भाषेचा काहीतरी थोडाफार वेगळा प्रॉब्लेम झाला. असो, ज्या विषयाला अनुसरून ही दशा व दिशा दाखवण्याचं काम बंडेखान यांनी केलेलं आहे, त्यांना मी मनापासून खरंच शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यातले 30 वर्ष मी सामाजिक चळवळीत काम केलेलं आहे, मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षण या विषयावर. तर असा फलकवरचा मास्टर मी माझ्या आयुष्यात राहिला नाही, तो माणूस म्हणजे बंडेखान नाही. परंतु शोकांतिका ही आहे, ज्या समाजासाठी आणि ज्या समाजाची व्यथा कथा जे काय मांडण्याचं काम ते आत्ता करतात, ते काम जर पूर्वी झालेलं असतं तर मला असं वाटत नाही की बंडेखांना दशा व दिशा दाखवण्याचं इथं काम करावं. मी असा उठाव नाही जो टाकायला जाऊन द्यायला कोणा नाही. आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचा सदस्य नाही. परंतु मागच्या काळामध्ये थोडंफार झालं, मराठी होते ते असे IPS अधिकारी त्यांनी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं त्याला आपण नाही काम केले. त्यांना खूप जे काम मी जवळ चालवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं, बंडेखान तुमच्या शैलीतलं आहे. तो कमिशन ऐसा है, कपड़े फटे तक फिरने वाला, कपड़े फटे तक फिरने वाला कौन का नेता मैच करते. हमारे सत्य रंगनाथ महबूब रहमान कमिशन, ये मोहसिन खान कमिशन. कपड़े फटे तक फिरने वाला कौन का नेता मैच करते. पैसे लेके वोटिंग करने वाली वोट बैंक भी मिलते. ये आरोप है. कपड़े फटे तक फिरने वाला कौन का नेता मैच करते. पैसे लेके वोटिंग करने वाली वोट बैंक भी मैच करते. पानपट्टी भंगार में उसका गढ़, बरोबर है. ऐसा करके कार्य पानपट्टी भंगार मौत का गढ़ लगाने वाला भी मैच करते. देश की तरक्की में रुकावट दूसरे लाती, पकड़ा जाता है. हिंदू मुस्लिम दंगा कहीं भी हो, हिंदू मुस्लिम दंगा कहीं भी हो, फसादी जड़ को मैच करते. लाठीचार्ज कहीं भी हो, मरने वाला भी. ये देश में कैसा कानून आया नहीं हुआ, ये देश में कैसा कानून आया नहीं मालूम, सरकार को नजर आता मैच करते. पिछले और चल रहा था, 4 करते 12 से भजन करते. ये भी आप, ये देश में कैसा कानून आया नहीं मालूम, सरकार को नजर आता मैच करते. देश में लोक संख्या बढ़ रही है, उसका भी नजर नहीं. सभी प्रकार के आरोप, प्रत्येक गोष्टीतले आरोप तुमच्या. नमस्ते, जय भीम. महामानव शाहू फुले आंबेडकर या महामानवांना माझा विनम्र अभिवादन. आजचा हा आपला कार्यक्रम अल्पसंख्याक मुस्लिम समाज
यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दशा व दिशा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे सन्माननीय इक्बाल पाशा साहेब, सन्माननीय मुफ्ती कबीर मौलाना साहेब, सन्माननीय IPS अब्दुल रहमान साहेब व समस्त व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेले माझे तमाम मुस्लिम बांधव, आजचा हा कार्यक्रम एक अनोखा आणि वेगळा आहे. सर्व राजकीय पक्षाला सोडून हा कार्यक्रम आहे आणि समाजासाठी आहे. बाळासाहेब संतांची आहे. एखाद्या व्यासपीठाचे चांगले विचार ऐकण्यासाठी आज बहुसंख्य माझा अंत मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्रित व्हावा ही आमची अपेक्षा होती. असो हे जमलेले अल्पसंख्याक समाजाचे मुस्लिम बांधव सुद्धा सुज्ञ आहेत, शिक्षित आहेत, समजदार आहेत आणि खरोखरच या ठिकाणी IPS साहेब जे आम्हाला सांगते त्यातून जनतेपर्यंत पोहोचतो. मैं एक आदिवासी समाज से महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य ये एक सामाजिक संगठन का मैं प्रदेश अध्यक्ष हूँ. आज यहाँ पर अध्यक्ष इकबाल पाशा साहब, प्रमुख मार्गदर्शक अब्दुल रहमान साहेब, माननीय बनेका पठाण साहेब, प्रभाकर पारदे साहेब, तसेच प्रमुख अतिथी सर्व या ठिकाणी जमलेले मंचावर जमलेले सर्व पदाधिकारी. आज या ठिकाणी बनेका पठाण साहेब यांची जी तळमळ आहे आणि या तळमळीनुसार त्यांनी जवळपास 15 दिवसापासून ह्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानाचं त्यांना कुठेतरी हे आपण फळ पाहतो. आज या ठिकाणी मंचावर जमलेले पदाधिकारी आणि सर्व आपले बंधू भगिनी आणि मला एक सांगायचं आहे की मी आदिवासी समाजामध्ये काम करतो. आदिवासी समाज 47 कॅटेगरीचा आहे. त्यामध्ये एक तडवी भिल्ल समाज आहे. हा तडवी भिल्ल समाज इस्लाम धर्माला फॉलो करतो आणि आम्हाला असे वाटते की मी सुद्धा 5 वर्षापासून जवळपास 15 वर्षापासून काम करतो, पण 5 वर्षापासून सर्व माझं काही झोपून दिलं आणि तळागाळामध्ये काम करत 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 ह्या ठिकाणी आलो. बनेका पठाण साहेब 2 वर्षापासून माझ्या संपर्कात आले आणि आम्ही आदिवासी समाजामध्ये काम करायला लागलो. कारण त्यांच्याकडून फार मोठं काही शिकण्यासारखं आहे. माझे मार्गदर्शक आहे, मी त्यांच्याकडून शिकतो आणि काम करतो.